फर्स्ट टेल दी ऑड वन आउट, गिव प्रॉपर एक्सप्लेनेशन. यामध्ये ए दिलेला आहे फ्यूज वायर, बॅड कंडक्टर, रबर, ग्लोज अँड जनरेटर. तर आपल्याला हे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आपल्याला बघायचं ह्या कॅटेगरीमध्ये कोणता ऑप्शन किंवा कोणता वर्ड बिलॉंग करत नाही आणि त्यासाठी प्रॉपर एक्सप्लेनेशनसुद्धा द्यायचं आहे. सो एमध्ये काय काय दिलं आपल्याला, फ्यूज वायर. फ्यूज वायरचा यूज काय असतो की ज्यावेळेस हाय करंट पास होतो त्यावेळेस फ्यूज वायर ओपन होते किंवा फ्यूज वायर मेल्ट होते, त्यामुळे पुढे करंट इंटरप्ट होतो किंवा पुढे पॉवर सप्लाय इंटरप्ट होतो. सो थोडक्यात काय सेफ्टीसाठी फ्यूज वायरचा यूज केला जातो. देन बॅड कंडक्टर, बॅड कंडक्टर म्हणजे त्यामधून करंट पास होणार नाही आहे, इलेक्ट्रिसिटी त्यामधून पास होणार नाही आहे. नेक्स्ट इज रबर ग्लोज. रबर ग्लोज म्हणजे काय इन्सुलेटर असतं, सो ते सुद्धा आपण असं बोलू शकतो की ॲक्सिडेंट प्रिव्हेंट करण्यासाठी आपण यूज करतो. अँड देन लास्ट इज जनरेटर. जनरेटरचा यूज काय असतो, जनरेटर इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतो असं पण बोलतो. जनरेटर मेकॅनिकल एनर्जीचं कन्वर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करतो, म्हणजे जनरेटर इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतो. तर यामध्ये कोणता वर्ड कॅटेगरीमध्ये बिलॉंग नाही करते, फ्यूज वायर, बॅड कंडक्टर, रबर ग्लोज अँड जनरेटर यामध्ये असणार आहे जनरेटर. कारण जनरेटर एकमेव अशी गोष्ट आहे की जी इलेक्ट्रिसिटी जनरेट करते. बाकीच्या ज्या गोष्टी दिल्या त्या आयदर सेफ्टी डिव्हाइस आहे किंवा इन्सुलेटर दिलेला आहे किंवा एखादा ॲक्सिडेंट प्रिव्हेंट होण्यासाठी त्याचा यूज होतो, त्यामुळे फर्स्टसाठी असणार आहे जनरेटर. समजा फर्स्टसाठी आन्सर काय आहे, जनरेटर. सेकंड व्होल्टमीटर, ॲमीटर, गॅल्व्हनोमीटर अँड थर्मोमीटर. आता यामध्ये हे सगळे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स दिलेले आहे. व्होल्टमीटरचा यूज कशासाठी होतो, व्होल्टेज मेजर करण्यासाठी. ॲमीटर करंट मेजर करण्यासाठी. गॅल्व्हनोमीटर इलेक्ट्रिक करंटचा प्रेझेंट डिटेक्ट करण्यासाठी किंवा त्याची डायरेक्शन दाखवण्यासाठी गॅल्व्हनोमीटरचा यूज होतो. देन नेक्स्ट इज थर्मोमीटर. थर्मोमीटरचा यूज काय असतो, टेम्परेचर मेजर करण्यासाठी. सो यामध्ये व्होल्टमीटर, ॲमीटर, गॅल्व्हनोमीटर हे सगळे इलेक्ट्रिकल क्वांटिटी मेजर करतात किंवा इलेक्ट्रिक क्वांटिटी मेजर करतात. थर्मोमीटर टेम्परेचर मेजर करतो, त्यामुळे यामध्ये ऑड वन आउट कोणतं असणार आहे, थर्मोमीटर. समजते. फक्त विचार करायचं की कोणता वर्ड याला बिलॉंग करत नाही. व्होल्टमीटर, ॲमीटर, गॅल्व्हनोमीटर सगळे आपण इलेक्ट्रिक सर्किटमध्ये यूज करतो. थर्मोमीटर यूज करतो का नाही, थर्मोमीटर आपण टेम्परेचर मेजर करण्यासाठी यूज करतो. सो थर्मोमीटर असणार याचा आन्सर. नेक्स्ट लाऊडस्पीकर, मायक्रोफोन, इलेक्ट्रिक मोटर अँड मॅग्नेट. आता लाऊडस्पीकर, मायक्रोफोन याच्यामध्ये मॅग्नेट यूज केला जातो. लाऊडस्पीकरमध्ये मॅग्नेट यूज होतो, मायक्रोफोनमध्ये मॅग्नेट यूज होतो, इलेक्ट्रिक मोटरमध्ये सुद्धा मॅग्नेट यूज होतो. आपण बघत होतो नॉर्थ पोल साऊथ पोल आहे म्हणजे इथे सुद्धा मॅग्नेट यूज होतो. अँड नेक्स्ट इज मॅग्नेट. आता हे जे लाऊडस्पीकर, मायक्रोफोन, इलेक्ट्रिक मोटर हे सगळे मॅग्नेट बेस्ड ॲप्लिकेशन आहे. आणि मॅग्नेट म्हणजे एक मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करणारे एक काहीतरी सबस्टन्स आहे असं पण बोलू शकतो. त्यामुळे यामध्ये ऑड मॅन आउट कोणतं असणार किंवा ऑड वन आउट कोणतं असणार आहे, मॅग्नेट. ठीक आहे, समजलं. मॅग्नेट का, लाऊडस्पीकर, मायक्रोफोन, इलेक्ट्रिक मोटर हे याच्या सगळ्यांमध्ये मॅग्नेटचा यूज केला जातो. मॅग्नेटिक फील्डवर हे वर्क होता. बट मॅग्नेट हा असा एक सबस्टन्स आहे की जो मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतो, म्हणून याचा आन्सर असणार आहे मॅग्नेट. सो सी साठी आहे मॅग्नेट. ओके. ए साठी जनरेटर, बी साठी थर्मोमीटर अँड सी साठी मॅग्नेट. नाव सेकंड एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ द फॉलोइंग, ड्रॉ नीट डायग्राम अँड लेबल इट. तर आपल्याला कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग विचारलेलं आहे. एक आहे इलेक्ट्रिक मोटर, एक आहे इलेक्ट्रिक जनरेटर. जनरेटरमध्ये सुद्धा AC जनरेटर बोललेलं आहे. या दोघांचं कन्स्ट्रक्शन वर्किंग आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. तर आता इथे एक गोष्ट मेन्शन करायची राहिली, या चॅप्टरमध्ये हे जे एक्सरसाइजमध्ये क्वेश्चन दिलेलं आहे यामध्ये असणार थेरॉटिकल क्वेश्चन आपण इथे डिस्कस करणार आहोत. त्याचं जे सोल्युशन आहे ते सोल्युशन तुम्हाला एक मी PDF ची लिंक देईल. त्या PDF मध्ये हे सगळे सोल्युशन डिटेलमध्ये मिळणार आहे. फक्त यामध्ये जे न्यूमरिकल टाईपचे क्वेश्चन असेल त्याचं सोल्युशन तुम्हाला PDF मध्ये मिळणार नाही. ते सगळे क्वेश्चन आपण इथे व्हाईट बोर्डवर सॉल्व्ह करणार आहोत. सो हे जे काय आपण थेरॉटिकल क्वेश्चन आता डिस्कस करतोय त्याचे प्रॉपर डिटेल आन्सर तुम्हाला PDF मध्ये मिळणार आहे. ते PDF मी व्हिडिओचा जे डिस्क्रिप्शन असेल ना त्यामध्ये त्याची लिंक देणार आहे. ओके. सो सगळ्यात आधी आपल्याला बघायचं इलेक्ट्रिक मोटर. आता सगळ्यात आधी आपल्याला विचारलेलं आहे कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग. तर सगळ्यात आधी आपल्याला त्याचं प्रिन्सिपल लिहावं लागेल. त्यानंतर कन्स्ट्रक्शन म्हणजे डायग्राम ड्रॉ करावी लागेल आणि त्यानंतर त्याचं वर्किंग मेन्शन करावं लागेल. सो इलेक्ट्रिक मोटर म्हणजे कशाचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं किंवा कोणत्या एनर्जीचं कन्व्हर्जन कोणत्या एनर्जीमध्ये होतं. मोटर म्हणजे आपण त्याला सप्लाय देतो म्हणजे इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्व्हर्जन काहीतरी वर्कमध्ये होतं. फॉर एक्झाम्पल मेकॅनिकल वर्क किंवा मेकॅनिकल एनर्जी. त्यासाठी एक्झाम्पल लक्षात ठेवायचं की एखादा खेळणं असेल त्याला आपण बॅटरी देतो, इलेक्ट्रिक एनर्जी देतो आणि त्यानंतर ते वर्क होतं, फिरते म्हणजे तिथे मेकॅनिकल एनर्जी झाली. किंवा आपल्या मोटरचं जे आपण पाणी लावण्यासाठी जी मोटर यूज करतो आपण सप्लाय देतो, पाणी वर चढतं म्हणजे तिथे इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन मेकॅनिकल एनर्जीमध्ये होतं. व्हॉट इज प्रिन्सिपल, याचा प्रिन्सिपल असा आहे करंट कॅरिंग कंडक्टर placed in magnetic field experiences a force आहे म्हणजे मोशन होणार आहे. त्यासाठी तो एक्सपेरिमेंट लक्षात घ्यायचा ज्यामध्ये आपण एक असं मॅग्नेट यूज केलेला, इथून एक वायर सस्पेंड केलेली,
इथे मॅग्नेटिक फील्ड ऑलरेडी प्रेझेंट आहे वायरमधून. ज्यावेळेस करंट पास होणार आहे त्यावेळेस ती वायर बेंड होते. वायर बेंड होते म्हणजे तिथे काय ते फोर्स अप्लाय होतं, त्यामुळे वायर बेंड होते, काहीतरी मोशन होते. सो करंट आणि मॅग्नेटिक फील्ड याचा इफेक्टिव्ह रिझल्ट असा असतो की ही वायर बेंड होते म्हणजे तिथे काय ते फोर्स एक्झर्ट होतो. सो दिस इज वर्किंग प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रिक मोटर. कन्स्ट्रक्शनमध्ये आपल्याला काय काय पाहिजे, आपल्याला करंट पास करायचा आहे, मॅग्नेटिक फील्ड पाहिजे, या दोन गोष्टी पाहिजे. सो मॅग्नेटिक फील्ड पाहिजे त्यासाठी आपण असे दोन पोल कन्सिडर करणार, एक नॉर्थ पोल एक साऊथ पोल. फील्ड लाईन अशा असणार आहे, राईट. त्यानंतर आपण काय करत होतो, इथे एक रेक्टँगल कॉईल ठेवत होतो. करंट कंडक्ट करणारी एक कॉईल आपण अशी कन्सिडर करत होतो, किंवा याला आपण आर्मेचरसुद्धा बोलायचं, लूप बोलायचं, एक रेक्टँगल लूप ज्याला आपण आर्मेचरसुद्धा बोलतो. त्यामध्ये आपण एक साईड AB आणि एक साईड CD कन्सिडर करत होतो. सो अशी आपण एक अशी कॉईल ठेवलेली, आर्मेचर ठेवलेला. त्यानंतर हे जे स्ट्रक्चर आहे आपण एका ॲक्सलवरती फिक्स केलेलं, एक दांडा होता असा, त्याच्यावरती आपण हे स्ट्रक्चर फिक्स केलेलं. बट हे आपण कसं फिक्स केलं, त्यासाठी आपण स्प्लिट रिंगचा यूज केलेला. ज्यावेळेस मोटर असेल त्यावेळेस आपण स्प्लिट रिंगचा यूज करतो. स्प्लिट रिंग म्हणजे एक पूर्ण रिंग अशी दोन हाफ पार्टमध्ये डिवाइड केली तर या स्ट्रक्चरला आपण बोलतो स्प्लिट रिंग. सो यावरती आपण स्प्लिट रिंग माउंट केलेला आणि स्प्लिट रिंगला ह्या वायर कनेक्टेड होत्या. असा एक आपण असा स्ट्रक्चर होते, इथे अशा रिंग्स होते, ठीक आहे. त्यानंतर अशा दोन रिंग होत्या आणि त्यानंतर कार्बन ब्रशेससुद्धा होते. सो हे जे कार्बन ब्रशेस आहे हे एक्सटर्नल सर्किटला कनेक्ट केलेलं होतं. इलेक्ट्रिक मोटर आहे, इलेक्ट्रिक पॉवर किंवा सप्लाय आपल्याला द्यायचं आहे, त्यामुळे इथे आपल्याला बॅटरी लागत होती. बॅटरी आणि इथे काही की किंवा रेजिस्टर वगैरे असे काही एक्सटर्नल सर्किटमध्ये कनेक्शन होते. त्यामुळे यामध्ये हे जे आहे दिस आर ब्रशेस, याला आपण बोलायचो B1 B2 आणि ही जी रिंग आहे याला आपण बोलू लेट्स से X अँड Y, स्प्लिट रिंग. असं हे कनेक्शन होतं. यामध्ये होत काय होतं, आपण इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्वर्जन मेकॅनिकलमध्ये करतो. इथून करंट पास झाला, करंटचा पाथ कसा असणार आहे, असा असणार आहे. करंट असा पास होणार आहे, करंट AB असं जातो आहे, CD असं जातो आहे. करंट आहे, करंट कॅरिंग कंडक्टर आहे, करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस इन मॅग्नेटिक फील्ड एक्सपिरियन्सेस ऑफ फोर्स. त्यामुळे इथे काय ते फोर्स अप्लाय होणार आहे. फोर्स अप्लाय ABवर पण होणार आहे, CDवर पण होणार आहे. फोर्सची डायरेक्शन आपण फाइंड केलं युजिंग फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलच्या अकॉर्डिंग आपण बघितलं की यामध्ये हा जो CD आहे, CDवरती अपवर्ड फोर्स अप्लाय होतो आहे आणि ABवरती डाऊनवर्ड फोर्स अप्लाय होतो आहे, ठीक आहे. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलचा आपण यूज केलेला. याचा डिटेल व्हिडिओ ऑलरेडी प्रेझेंट आहे, एकदा तो व्हिडिओसुद्धा बघा आणि त्यानंतर हे सोल्युशन बघा. सो फोर्स अप्लाय होतं आहे, त्यामुळे आता काय होणार आहे, CD साईडवरती अपवर्ड फोर्स आहे, ABवरती डाऊनवर्ड फोर्स आहे. सो अशी मूवमेंट होणार आहे. म्हणजे आता CD वर जातो आहे, AB खाली येतो आहे, CD वर जातो आहे, AB खाली येतो, म्हणजेच काय तिथे होते मोशन होते किंवा इथे काहीतरी रोटेशन होणार आहे. ज्यावेळेस हे रोटेशन असं होणार आहे, फोर्स असा अप्लाय होतं आहे, असं होतं आहे, हे मूव्ह होतं आहे, त्यामुळे हा ॲक्सेससुद्धा मूव्ह होणार आहे. म्हणजेच काय, इलेक्ट्रिक एनर्जीमुळे मेकॅनिकल एनर्जी जनरेट झालेली आहे. आता काय होणार, हाफ रोटेशन नंतर ही अशी मूव्ह होते. हाफ रोटेशन नंतर काय होणार, CD इथे येणार आणि AB इथे जाणार, राईट. पोझिशन चेंज होणार आहे. CD इकडे येणार, AB इथे जाणार आहे. यामध्ये कार्बन ब्रशेसची पोझिशन नेहमी फिक्स असते. आता काय होणार, आधी B1 Xच्या कॉन्टॅक्टमध्ये होता, B2 Yच्या कॉन्टॅक्टमध्ये होता. आता ज्यावेळेस ही कॉईल रोटेट होते त्यावेळेस काय होणार आहे, B1 जो आहे तो Yच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल आणि B2 जो आहे तो Xच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल, या रिंगच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल. रिंग समजते, कारण कॉईल रोटेट होते त्यामुळे रिंगसुद्धा चेंज होणार आहे. त्यामुळे आता हा आणि हे जे ब्रशेस आहे हे ब्रशेस स्टेशनरी असतात. सो आता यामध्ये काय होणार, Y इथे येईल, X इथे येणार आहे. इथे CDची पोझिशन ही BAची पोझिशन अगेन काय होणार आहे, सेम करंट असा पास होणार आहे, करंट असा पास होणार आहे. अगेन याच्यावरती वरचा अपवर्ड फोर्स लागणार, याच्यावरती डाऊनवर्ड फोर्स लागणार. परत त्याची मुवमेंट अशीच होणार आहे, मुवमेंट अशी होणार आहे. म्हणजेच काय, अगेन हा जो ॲक्सेल आहे तो सुद्धा रोटेट होणार आहे. ॲक्सेल रोटेट होतं म्हणजे मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होतं आहे. सो हे कंटिन्युअसली हे मुवमेंट झालं. आता आपण फक्त एक्सप्लेन करण्यासाठी एकच स्टेप बाय स्टेप कन्सिडर करतो, म्हणजे हाफ रोटेशनमध्ये काय होणार आहे, पुढच्या हाफ रोटेशनमध्ये काय होणार. बट ॲक्च्युअलमध्ये ही प्रोसेस कंटिन्युअस होत असते, म्हणजे कंटिन्युअसली करंट फ्लो होत राहतो. त्यामुळे हे जे आर्मेचर कॉईल आहे ती कंटिन्युअसली अशी मूव्ह होते, कंटिन्युअसली मूव्ह होते. त्यामुळे हा ॲक्सेससुद्धा मूव्ह होतं. म्हणजेच काय, इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्जन मेकॅनिकल एनर्जीमध्ये होत असतं. सेकंड इज इलेक्ट्रिक जनरेटर. सो इलेक्ट्रिक जनरेटर आहे म्हणजेच काय, इथे काय प्रोड्यूस होणार आहे, इलेक्ट्रिक एनर्जी प्रोड्यूस होणार आहे. कशापासून, मेकॅनिकल एनर्जीपासून. सो याचं वर्किंग प्रिन्सिपल असतं EMI, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय, करंट इंड्यूस होते, कशामुळे, बिकॉज ऑफ चेंज इन मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड चेंज झाल्यामुळे करंट इंड्यूस होतो, याला आपण बोलतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. दिस इज वर्किंग प्रिन्सिपल. कन्स्ट्रक्शन जसं आपण मोटरमध्ये बघितलं बऱ्यापैकी सिमिलरच असणार आहे. सो इथे दोन पोल असणार, एक नॉर्थ पोल एक साऊथ पोल. त्यानंतर हे असणार आहे फील्ड लाईन्स किंवा मॅग्नेटिक
लाईन्स ऑफ फोर्स असणार आहे. त्यानंतर आपल्याला इथे अगेन यूज करायचं एक आर्मेचर किंवा रेक्टँगल कॉईल. ती रेक्टँगल कॉईल अशी असणार आहे ABCD. ओके. त्यानंतर ही कॉईलसुद्धा एका ॲक्सेलवरती माउंट केलेली आहे असं आपण बोलू शकतो. त्या केसमध्ये मोटरमध्ये सुद्धा ॲक्सेल आपण घेतलेला. या ठिकाणी फक्त डिफरन्स काय आहे, ज्यावेळेस ॲक्सेलवर माउंट होईल त्या ठिकाणी आपण स्प्लिट रिंग यूज करत होतो, बरोबर. असे स्प्लिट रिंग आपण यूज करत होतो. या ठिकाणी स्प्लिट रिंग आपण यूज नाही करत आहोत, आपण ते स्लिप रिंग यूज करतो किंवा त्याला आपण स्लिप रिंग किंवा रोटेटिंग रिंगसुद्धा बोलू शकतो. सो इथे एक रिंग असणार आहे, इथे एक रिंग असणार आहे. ठीक आहे. स्प्लिट नाही आहे इथे, अशा सेपरेट रोटेटिंग रिंग आहे किंवा त्याला स्लिप रिंगसुद्धा बोलतात. तर यामध्ये काय आहे, AB कॉईलची ही जी साईड आणि ही साईड याला कनेक्टेड आहे आणि ही जी साईड आहे ही असं असणार आहे. सो ही जी साईड आहे ही साईड या रिंगला कनेक्टेड आहे असं आपण बोलू शकतो. आणि त्यानंतर याला सपोज जर मी बोलली ही रिंग आहे R1, ही रिंग आहे R2. त्यानंतर इथे ब्रशेससुद्धा असणार आहे B1 आणि इथे असणार आहे B2. आपल्याला माहिती आहे की ब्रशेस जे असतात ब्रशेस स्टेशनरी असतात, बरोबर. ब्रशेस स्टेशनरी असतात. त्यानंतर इथे आपल्याला करंट जनरेट करायचं आहे. मोटरमध्ये आपल्याला करंट सप्लाय करायचं होतं म्हणून तिथे आपल्याला बॅटरी लागत होती एक्सटर्नल सर्किटमध्ये. इथे आपल्याला करंट जनरेट करायचं, आपल्याला फक्त त्या करंटचं प्रेझेन्स डिटेक्ट करायचं किंवा डायरेक्शन बघायचे. त्यामुळे इथे आपल्याला गॅल्व्हनोमीटर लागणार आहे. इथे लागणार आहे गॅल्व्हनोमीटर. ओके. समजलं बेसिक डिफरन्स काय. ब्रशेस जे असतात हे कार्बन ब्रशेस असतात, कार्बन चांगला कंडक्टर असतो म्हणून. आणि ब्रशेस स्टेशनरी असतात, ते मूव्ह होत नाही, रिंग मूव्ह होणार आहे. तर यामध्ये काय होणार आहे, आपल्याला मेकॅनिकलचं कन्वर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करायचं म्हणजे काहीतरी मोशन पाहिजे, काहीतरी मूवमेंट पाहिजे. पण हा जो ॲक्सेल असतो ना, हा ॲक्सेल रोटेट केला जातो. ॲक्सेल रोटेट होणार, ॲक्सेलला लिंक्ड आहे हा कॉईल. जर ॲक्सेल रोटेट होतं तर कॉईलसुद्धा रोटेट होणार आहे. सपोज मी असं म्हणते की ॲक्सेल जो आहे मी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये रोटेट करते. ॲक्सेल क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये रोटेट करते म्हणजे ही रेक्टँगल कॉईल किंवा आर्मेचरसुद्धा अशी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये रोटेट होणार आहे. क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये रोटेट होते आणि त्यामध्ये जर मी साईड AB आणि साईड CDचा विचार केला, अशी रोटेट होते म्हणजेच काय, AB साईड कशी चालली आहे, वर चालली आहे आणि CD साईड खाली चालली, अशी रोटेट होते, बरोबर. अशी म्हणजे AB वर जाते, CD खाली जाते. या ठिकाणी कॉईल रोटेट होते. कॉईलमधून पास होणारे या लाईन्ससुद्धा चेंज होणार आहे. कॉईलमधून पास होणाऱ्या फोर्स ऑफ लाईन चेंज होत आहे म्हणजे मॅग्नेटिक फील्ड चेंज होते. जेव्हा केव्हा मॅग्नेटिक फील्ड चेंज होतं त्यावेळेस करंट इंड्यूस होतो. त्यामुळे ही जी लूप आहे यामध्ये करंट इंड्यूस होणार आहे. इथे करंट तर प्रोड्यूस होणार आहे, करंट तर जनरेट होते, बट या करंटची डायरेक्शन काय असणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. करंटची डायरेक्शन फाइंड करण्यासाठी आपण यूज करतो फ्लेमिंग्स राईट हँड रूल. फ्लेमिंग्स राईट हँड रूलचा यूज करून आपण AB आणि CD यामधून पास होणार करंट फाइंड करू शकतो. राईट हँड रूलमध्ये आपण काय म्हणतो की जे राईट हँड आपल्याला यूज करायचं आहे, 3 फिंगर्स एकमेकांना परपेंडिक्युलर दाखवायचे. त्यानंतर हा असतो मोशनची डायरेक्शन, मॅग्नेटिक फील्ड आणि ही असते इंड्यूस करंटची डायरेक्शन. त्याचे यूज करून आपण बघितलं AB मधून पास होणारा करंट अपवर्ड डायरेक्शनमध्ये आहे, CD मधून पास होणारा करंट डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये आहे, हे आपण बघितलं. त्यामुळे करंट कसा फ्लो होत आहे, जर मी हे तर इथे मी कॉईलचा विचार करते, बट जर मी एक्सटर्नल सर्किटचा विचार केला तर करंट कसा फ्लो होतोय, करंट फ्लो होतोय इथून असा म्हणजे B2 टू B1. करंट कसा फ्लो होतोय आता B2 टू B1. हाफ रोटेशन झाला. हाफ रोटेशन नंतर कॉईल अशी फिरली म्हणजे आता CD इथे येणार आणि BA इथे येणार आहे, बरोबर. कॉईल हाफ रोटेशन नंतर पोझिशन चेंज होणार आहे. कॉईल आता CD इथे असणार आहे, CD पॉईंट इथे असणार आहे, BA पॉईंट इथे असणार आहे. यामध्ये अगेन काय होणार, क्लॉकवाईज मूव्ह होते म्हणजे ही साईड परत खाली जाणार आहे, ही साईड वर जाणार आहे. यामधून असणारा करंट असा जातो, यामधून असणारा करंट असा येतो. करंट अगेन त्याच पद्धतीने इथे फ्लो होणार आहे, कारण फक्त याची कॉईलची पोझिशन चेंज झालेली आहे, बाकी काही चेंज झालं नाही. त्यामुळे करंट नेहमी याच डायरेक्शनमध्ये असणार आहे. बट आता होणार काय आहे, B1 आणि B2 या ब्रशेसची पोझिशन फिक्स असते. B1 आणि B2 या ब्रशेसची पोझिशन फिक्स आहे, फक्त हे असं रोटेट होतंय म्हणजे आता होणार काय आहे, पहिल्या केसमध्ये करंट B2 टू B1 चाललेला आहे, पोझिशन चेंज होते, त्यामुळे आता करंट B1 टू B2 फ्लो होणार आहे. करंट कसा होतोय फ्लो B1 टू B2 म्हणजे टोटली ऑपोजिट डायरेक्शनमध्ये करंट फ्लो होतोय. करंट ऑपोजिट डायरेक्शनमध्ये फ्लो होतोय म्हणजेच काय, तो कोणता करंट झाला, दॅट इज नथिंग बट AC करंट. आणि म्हणून हा जो जनरेटर असतो याला आपण बोलतो AC जनरेटर. तर अशा पद्धतीने हे आन्सर तुम्हाला लिहायचं आहे. याचा डिटेल आन्सर तुम्हाला PDF मध्ये मिळणार आहे. थर्ड, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मीन्स EMI म्हणजे काय. ऑप्शन दिलेला आहे A, चार्जिंग ऑफ ॲन इलेक्ट्रिक कंडक्टर. आपण इलेक्ट्रिक कंडक्टर चार्ज नाही केला कधी. प्रोडक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट फ्लोइंग थ्रू इट. प्रोडक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट फ्लोइंग थ्रू इट. करंट पास करून मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करणे. इज दिस इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन नेहमी लक्षात ठेवा. इथे आपण आय असं लक्षात ठेवू शकता. आय म्हणजे आपण इंड्यूस करतो. काय इंड्यूस करतो आपण, करंट इंड्यूस करतो म्हणजे आपण करंट प्रोड्यूस करतोय. ऑप्शनमध्ये सांगितलं मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करणं, सो दिस इज नॉट आन्सर. सी, जनरेशन ऑफ करंट इन द कॉईल ड्यू टू रिलेटिव्ह मोशन बिटवीन कॉईल अँड मॅग्नेट. कॉईल आपण जनरेट करतोय कशामुळे, ड्यू टू रिलेटिव्ह मोशन बिटवीन कॉईल अँड मॅग्नेट.
मॅग्नेट आणि कॉईल याच्यामध्ये होणारी रिलेटिव्ह मोशन, म्हणजेच आपण इथे मॅग्नेटिक फील्ड चेंज करतो. सो सी इज द आन्सर. डी ऑप्शन दिलेला आहे, मोशन ऑफ कॉईल अराउंड द ॲक्सेल इन इलेक्ट्रिक मोटर. इलेक्ट्रिक मोटरमध्ये मोशन ऑफ कॉईल अराउंड द ॲक्सेल हे पॉसिबलच नाही, कारण इलेक्ट्रिक मोटर काय करते, मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्जन करते. सो जी इज नॉट द आन्सर. आन्सर इज ऑप्शन सी, जनरेशन ऑफ करंट इन अ कॉईल ड्यू टू रिलेटिव्ह मोशन बिटवीन द कॉईल अँड द मॅग्नेट. दिस इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. नाउ फोर्थ, एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन AC जनरेटर अँड DC जनरेटर. ओके, तर आपल्याला जनरेटरमधला डिफरन्स विचारलेला आहे, AC जनरेटर DC जनरेटर. सो सिंपल आहे, जनरेटर आहे म्हणजे दोन्ही ठिकाणी इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट होणार आहे. एकामध्ये AC असणार आहे, एकामध्ये DC असणार आहे. सो डिफरन्स AC जनरेटर अँड DC जनरेटर. output is AC current. DC generator output is DC current. Then इथे लिहू शकतो current changes its direction. या ठिकाणी आपण लिहिणार current is unidirectional. हे तर आपण आउटपुटचं लिहिलं. त्यानंतर जे आपण कन्स्ट्रक्शन बघितलं किंवा जी डायग्राम बघितली त्यामध्ये चेंज काय होतं, या ठिकाणी AC जनरेटरमध्ये आपण स्लिप रिंग यूज करत होतो. अशा दोन सेपरेट रिंग आपण ॲक्सेलवरती दाखवत होतो. सो स्लिप रिंग इथे यूज होत होता. आणि DC जनरेटरसाठी आपण काय म्हणतो की DC जनरेटरसाठी आपल्याला स्प्लिट रिंग लाईक मोटर यूज करावी लागणार आहे. सो या ठिकाणी आपण स्लिप रिंग्स यूज करत होतो. स्लिप रिंग्स आर यूज अँड हियर स्लिप रिंग्स आर यूज्ड. ठीक आहे. त्यानंतर AC जनरेटरचा मेन ॲप्लिकेशन काय, पॉवर सप्लाय टू होम्स और हाउसेस. आणि DC जनरेटरचा यूज आहे इंडस्ट्रीमध्ये, आपण म्हणू शकतो फॉर चार्जिंग बॅटरीज और अजून बोलू शकतो आपण इलेक्ट्रोप्लेटिंग एक्सेट्रा. ठीक आहे. त्यानंतर AC जनरेटरमध्ये होणारे लॉसेस कंपॅरेटिव्हली लेस असतात. AC जनरेटरमध्ये होणारे लॉसेस कंपॅरेटिव्हली लेस असतात. त्यानंतर त्याचा मेंटेनन्ससुद्धा लो असतो, जास्त काही मेंटेन करावं नाही लागत कंपेअर टू DC जनरेटर. मेंटेनन्स इज लो अँड देअरफॉर यूज्ड फॉर लॉंग डिस्टन्स ट्रान्समिशन. यामध्ये स्प्लिट रिंग वगैरे यूज होतो, त्यामुळे या ठिकाणी मेंटेनन्स हाय असणार आहे. हाय. त्यानंतर लॉसेससुद्धा जास्त असतात, लॉसेस आर हाय अँड देअरफॉर नॉट प्रेफर्ड फॉर लॉंग डिस्टन्स ट्रान्समिशन. म्हणूनच आपल्याला जे घरामध्ये जो पॉवर सप्लाय येतो तो कुठेतरी लांबून पॉवर स्टेशनपासून येतो, म्हणून त्या ठिकाणी AC जनरेटर यूज केला जातो, कारण मेंटेनन्ससुद्धा कमी असतो, होणारे लॉसेससुद्धा कमी असतात. सो हे आहे पॉईंट ऑफ डिफरन्सेस. हे कन्स्ट्रक्शन रिलेटेड आहे. इथे स्लिप रिंग यूज केला जातो आणि DC जनरेटरमध्ये स्प्लिट रिंग यूज केल्या जातात. स्प्लिट रिंग आपण मोटरमध्ये सुद्धा यूज करतो. तर हे पॉईंट ऑफ डिफरन्सेस तुम्हाला लिहायचे आहे. क्वेश्चन नंबर 5, विच डिव्हाइस इज यूज टू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी, डिस्क्राईब विथ अ नीट डायग्राम. आपल्याला काही ऑप्शन्स दिलेले आहे. आपल्याला त्यामध्ये सांगायचं आहे की कोणतं डिव्हाइस इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करण्यासाठी यूज केलं जातं. डिस्क्राईब विथ नीट डायग्राम. त्याची डायग्राम करून आपल्याला ते मेन्शनसुद्धा करायचं आहे किंवा त्याचं वर्किंग डिस्क्राईब करायचं आहे. ऑप्शन्स आहे ए इलेक्ट्रिक मोटर, बी गॅल्व्हनोमीटर, सी इलेक्ट्रिक जनरेटर DC अँड डी व्होल्टमीटर. आता यामधलं कोणतं डिव्हाइस आपण इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करण्यासाठी यूज करतो. पहिलं ऑप्शन आहे इलेक्ट्रिक मोटर. मोटरमुळे आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो का नाही, मोटरला आपण इलेक्ट्रिसिटी देतो आणि त्यानंतर आपण काहीतरी वर्क डन करतो किंवा काही मेकॅनिकल वर्क कॅरी आउट करतो. सो इलेक्ट्रिक मोटर इज नॉट द आन्सर. सेकंड इज गॅल्व्हनोमीटर. गॅल्व्हनोमीटर आहेत ते फक्त करंटचा प्रेझेन्स किंवा करंटची डायरेक्शन डिटेक्ट करतो. थर्ड इज इलेक्ट्रिक जनरेटर. इलेक्ट्रिक जनरेटर इलेक्ट्रिसिटी जनरेट और प्रोड्यूस करते, त्यामुळे याचा आन्सर असणार ऑप्शन सी. डी इज व्होल्टमीटर. व्होल्टमीटर अगेन व्होल्टेजचं रिडिंग घेण्यासाठी आपण करतो, त्यामुळे आपल्याला विचारलं आहे की विच डिव्हाइस इज यूज टू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी, त्याचा आन्सर असणार आहे ऑप्शन सी, दॅट इज इलेक्ट्रिक जनरेटर. पण इथे ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे DC, त्यामुळे आपल्याला जी डायग्राम ड्रॉ करायची आहे किंवा जे फंक्शन डिस्क्राईब करायचं आहे ते आपल्याला DC जनरेटरचं डिस्क्राईब करायचं आहे.
सो याचा आन्सर आहे DC जनरेटर. सो सगळ्यात आधी जनरेटर आहे म्हणजे कशाचं कन्वर्जन जनरेटर आहे. सो इलेक्ट्रिसिटी जनरेट होते किंवा इलेक्ट्रिक एनर्जी इथे प्रोड्यूस होते. इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये मेकॅनिकल एनर्जीचं कन्वर्जन होतं किंवा आपण असं बोलू शकतो मेकॅनिकल एनर्जी इज कन्वर्टेड इन टू इलेक्ट्रिक एनर्जी. दिस इज DC जनरेटर. ओके. आणि त्यानंतर त्याचं प्रिन्सिपल काय वर्किंग प्रिन्सिपल. इट वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ EMI. जनरेटर जेव्हा केव्हा असेल DC असेल AC असेल त्याचं प्रिन्सिपल नेहमी असतं EMI इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आहे करंट इंड्यूस होतोय. करंट इंड्यूस होतोय कशामुळे बिकॉज ऑफ चेंज इन मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड चेंज झाल्यामुळे करंट इंड्यूस होणं याला आपण बोलतो EMI किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इथे आपल्याला इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट करायची आहे म्हणजेच काय इथे आपल्याला करंट इंड्यूस करायचं आहे म्हणून EMI या प्रिन्सिपलवरती DC जनरेटर वर्क करतं. ओके. आता जनरेटर मोटर याचा पण डिटेल अभ्यास केलेला आहे. त्याचं वर्किंग कसं असतं किंवा त्याच्यासाठीची डायग्राम कशी असते. दोन्ही ठिकाणी आपण बघितलं की आपल्याला मॅग्नेटिक फील्ड लागणार आहे. त्यानंतर करंट ज्यामधून पास होतो असं काहीतरी कंडक्टर लागणार किंवा आर्मेचर कॉईल लागणार आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी मोटर म्हणा किंवा जनरेटर म्हणा त्यामध्ये काही पार्ट कॉमन असतात. फॉर एक्झाम्पल एक असणार आहे नॉर्थ पोल, इथे असणार आहे साऊथ पोल. नॉर्थ पोल टू साऊथ पोल दीज आर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. अशा मॅग्नेटिक फील्ड लाईन असणार आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे एक आर्मेचर कॉईल. एक कॉईल असणार आहे रेक्टँगल शेपची ज्याला आपण बोलतो आर्मेचर कॉईल ABCD. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला पुढचा पार्ट पाहिजे जनरेटर आहे. सो जनरेटरसाठी प्रत्येक ठिकाणी म्हणजे DC जनरेटर असेल AC जनरेटर असेल किंवा मोटर असेल प्रत्येक ठिकाणी आपल्याला एक ॲक्सल तर लागतो. एक असा दांडा लागतो ज्याच्यावरती आपण रिंग माउंट केलेलं असतं आणि कार्बन ब्रशेससुद्धा प्रेझेंट असतात. DC जनरेटर आहे तर नेहमी लक्षात घ्यायचं की AC जनरेटरसाठी आपण यूज करतो स्लिप रिंग्स किंवा रोटेटिंग रिंग्स. कशासाठी AC जनरेटरसाठी. आणि हे जर DC जनरेटर असेल तर आपण यूज करतो स्प्लिट रिंग. स्प्लिट रिंग म्हणजे अशी रिंग असणार आहे ती अशी दोन पार्टमध्ये स्प्लिट केलेली थोडक्यात कॉपरची कंडक्टिंग रिंग. आणि जर मोटर जरी असेल तर मोटरसाठी सुद्धा आपण स्प्लिट रिंग यूज करतो. आता इथे आहे DC जनरेटर म्हणजे आपल्याला स्प्लिट रिंग लागणार आहे. हे जर AC विचारलं असतं तर आपण स्लिप रिंगचा यूज केला असता. स्लिप रिंग म्हणजे अशा दोन सेपरेट रिंग आपण दाखवतो आणि स्लिप रिंग म्हणजे अशा दोन सेपरेट रिंग दाखवतो आणि जेव्हा स्प्लिट रिंग असतं त्यावेळेस आपण अशी ह्या रिंग दाखवतो. सो DC जनरेटर आहे म्हणजे ॲक्सेलवरती आपल्याला दाखवायचे आहे स्प्लिट रिंग्स. अशा काही माउंट केलेला असणार आहे. त्यानंतर हा जो कंडक्टर आहे याचा इन याला कनेक्टेड असणार याचा इन याला कनेक्टेड असणार आहे. आणि त्यानंतर असणार आहे कार्बन ब्रशेसचा यूज काय असतो. कार्बन ब्रशेस हे स्टेशनरी असतात. कार्बन मटेरियल कंडक्टर असतो त्यामुळे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्यासाठी त्याचा यूज होतो. त्यानंतर इथे असणारे एक्सटर्नल सर्किटमध्ये आपण काय कनेक्ट करणार. जनरेटर आहे ज्यावेळेस आपण मोटर बोलतो मोटरला आपल्याला इलेक्ट्रिक सप्लाय द्यावा लागतो त्यामुळे मोटरच्या ह्या एक्सटर्नल सर्किटमध्ये आपण बॅटरी कनेक्ट करतो. इथे आपल्याला सप्लाय द्यायचा आणि आपल्याला फक्त करंटचा प्रेझेन्स डिटेक्ट करायचा आहे. त्यामुळे हे जे एक्सटर्नल सर्किट आहे इथे आपण कनेक्ट करतो गॅल्व्हनोमीटर करंटचा प्रेझेंट डिटेक्ट करतो किंवा करंटची डायरेक्शन आपल्याला सांगतो. सो गॅल्व्हनोमीटर आपण इथे कनेक्ट करतो. काही ठिकाणी गॅल्व्हनोमीटर ऐवजी काही लोड किंवा बल्ब म्हणा किंवा काही रेजिस्टन्स म्हणा तो सुद्धा दाखवलेला असतो. सो दिस इज गॅल्व्हनोमीटर. तर ही झाली याची डायग्राम. ठीक आहे. दिस इज ॲक्सल. कार्बन ब्रशेस याला मी बोलणार B1 B2. त्यानंतर स्प्लिट रिंग असणार आहे एक आहे X एक आहे Y लेट्स से. ह्या ॲक्सेलवरती माउंट केलेलं आहे. त्यानंतर आता होणार काय आपल्याला काय करायचं आहे इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची मेकॅनिकल एनर्जी द्यावी लागणार आहे. मेकॅनिकल एनर्जी म्हणजे काय ते मुवमेंट मोशन पाहिजे त्यामुळे काय केलं जातं हे जे ॲक्सेल आहे हे एक्सटर्नली असे रोटेट केला जातो. ॲक्सेल फिरवला जातो. लेट्स से ॲक्सेल क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये रोटेट होतं आहे. ॲक्सेलला कनेक्टेड आहे आर्मेचर कॉईल और रिंग. यामध्ये तुम्हाला हे सुद्धा मेन्शन करायचं आहे की दोन पोल इथे दाखवलेली इथे मॅग्नेटिक फील्ड असणार आहे किंवा फील्ड लाईन नॉर्थ पोल टू साऊथ पोल असणार आहे. त्यानंतर ABCD आर्मेचर कॉईल विच इज मेड अप ऑफ कॉपर कंडक्टिंग मटेरियल. त्यानंतर इथे एक ॲक्सेल आहे. या ॲक्सेलवरती स्प्लिट रिंग आहे. त्यानंतर ब्रशेस आहे. ब्रशेस स्टेशनरी असतात आणि करंटचं प्रेझेंट डिटेक्ट करण्यासाठी गॅल्व्हनोमीटर एक्सटर्नल सर्किटमध्ये कनेक्ट केलेलं आहे. सो या ठिकाणी सगळ्यात आधी काय केलं जातं ॲक्सेल इज मूव्ड ॲक्सेल इज रोटेटेड. ॲक्सेल रोटेट होतं त्याला कनेक्टेड आहे आर्मेचर कॉईल त्यामुळे आर्मेचर कॉईल सुद्धा रोटेट होणार आहे. ॲक्सेल क्लॉकवाईज रोटेट होतं आर्मेचर कॉईल क्लॉकवाईज रोटेट होणार. त्यामुळे काय होणार ज्यावेळेस ABCD हा जो पार्ट हा असा क्लॉकवाईज रोटेट होतं त्यावेळेस CD साईड कशी जाणार आहे CD साईड खाली येणार आहे आणि AB साईड वर येणार आहे. अशी मूव्ह होते त्यामुळे CD साईड खाली येणार आहे AB साईड अप येणार आहे. इथे काय होतं दिस इज कंडक्टर राईट.
करंट पास होतोय. दिस इज कंडक्टर. ज्यावेळेस ही कॉईल किंवा हे आर्मेचर रोटेट होते त्यामधून पास होणाऱ्या ज्या फील्ड लाईन ह्या सुद्धा चेंज होणार आहे, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड चेंज होणार आहे. बरोबर. जर अशी कॉईल असेल यामधून पास होणार लाईन, त्यानंतर कॉईल अशी झाली त्यामधून पास होणार लाईन, कॉईल अशी झाली त्यामधून पास होणार लाईन, नंबर ऑफ लाईन चेंज होणार आहे, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड चेंज होत आहे. चेंज ऑफ मॅग्नेटिक फील्ड कशामध्ये रिझल्ट करत आहे, रिझल्ट इन इंड्यूस करंट. त्यामुळे इथे करंट इंड्यूस होणार आहे. हा करंट इंड्यूस जो झालेला आहे त्याची डायरेक्शन आपण कशी फाइंड करतो, युझिंग फ्लेमिंग्स राईट हँड रूल. ज्यावेळेस मोटर असेल त्यावेळेस लेफ्ट हँड रूल यूज करतो, जनरेटर असेल त्यावेळेस आपण राईट हँड रूल यूज करतो. राईट हँड रूल सुद्धा तुम्हाला मेन्शन करायचं आहे. राईट हँड रूलच्या अकॉर्डिंग आपण हे 3 फिंगर यूज करतो, थंब, त्यानंतर थंब यूज करतो, इंडेक्स फिंगर यूज करतो आणि त्यानंतर मिडल फिंगर यूज करतो. तिघही एकमेकांना असे आपण परपेंडिक्युलर दाखवतो. सो ही असते डायरेक्शन ऑफ मोशन, त्यानंतर मॅग्नेटिक फील्ड आणि दिस इज इंड्यूस करंट. त्यामुळे जर ए बी साईड जर मी कन्सिडर केली, इथे जर मी राईट हँड रूल यूज केला, सो दिस इज मॅग्नेटिक फील्ड ह्या डायरेक्शनमध्ये. त्यानंतर ए बी साईड अप जाते त्यामुळे फोर्स किंवा मोशन अप डायरेक्शनमध्ये, त्यामुळे करंट कसा असणार आहे, असा. असा म्हणजे काय, इनवर्ड म्हणजेच काय, करंट असा जाणार आहे आणि याच्या ऑपोजिट असणार आहे सीडीमधून पास होणारा करंट, म्हणजे करंटची डायरेक्शन ही अशी असणार आहे. त्यामुळे करंट असा जातो आणि त्यानंतर B2 मधून B1 कडे तो फ्लो होतो किंवा एका डायरेक्शनमध्ये फ्लो होत आहे. आता नेक्स्ट काय होणार आहे, ही जी कॉईल आहे ही कॉईल हाफ रोटेशन होते. या कॉईल ज्यावेळेस 180 डिग्री फिरते किंवा हाफ रोटेशन होते. आता काय होणार आहे, CD इथे येणार आणि BA इथे येणार आहे. पोझिशन चेंज होणार आहे. बरोबर. हाफ रोटेशन झालं. या केसमध्ये सुद्धा काय होणार आहे, क्लॉकवाईजच मूव्ह होते. त्यामुळे ही साईड खाली जाणार आहे, ही साईड वर येणार आहे. अगेन इथे करंट इंड्यूस होणार आहे. करंटचे डायरेक्शन सुद्धा आपण फाइंड करू शकतो अगेन युझिंग फ्लेमिंग्स राईट हँड रूल. करंटचे डायरेक्शन तर आपल्याला सेमच मिळणार आहे. यामध्ये होणार काय, ती जी साईड आहे ती एका ब्रशच्या कॉन्टॅक्टमध्ये असणार आहे. त्यामुळे करंट जो आहे, करंट हा नेहमी एकाच डायरेक्शनमध्ये फ्लो होणार आहे. जसं AC काय होत होतं की B2 आपण त्या ठिकाणी स्लिप रिंग यूज करत होतो, त्यामुळे करंट एका सायकलला B2 टू B1 जात होता, एका सायकलला B1 टू B2 जात होता. बट इथे प्रत्येक केसमध्ये एक जी साईड आहे ती एका ब्रशच्या कॉन्टॅक्टमध्ये असणार आहे. त्यामुळे काय होणार, करंट फक्त एका डायरेक्शनमध्ये फ्लो होतोय. करंट एका डायरेक्शनमध्ये फ्लो होतोय. करंट युनि डायरेक्शनल आहे. म्हणजेच काय, इथे कोणता करंट जनरेट झालेला आहे, DC करंट. आणि म्हणून याला आपण बोलतो DC जनरेटर. ठीक आहे. तर अशा पद्धतीने याचं वर्किंग तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6. हाऊ डज द शॉर्ट सर्किट फॉर्म, व्हॉट इज इट्स इफेक्ट. शॉर्ट सर्किट कसा फॉर्म होता आणि त्याचे इफेक्ट काय असतात. शॉर्ट सर्किट काय असतं हे आपण डिस्कस केलेलं आहे. शॉर्ट सर्किट म्हणजे ज्यावेळेस लाईव्ह आणि न्यूट्रल वायर एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात, ज्यावेळेस लाईव्ह आणि न्यूट्रल वायर एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात, डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये येतात, त्यावेळेस शॉर्ट सर्किट होतं. हे तर आपल्याला माहिती आहे. लाईव्ह आणि न्यूट्रल वायर एकमेकांच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये येतात त्यावेळेस शॉर्ट सर्किट होतं. फॉर एक्झाम्पल, सपोज इथे मी काहीतरी लोड कनेक्ट केलेला आहे. लोड म्हणजे काय, एखादा बल्ब म्हणा, काहीतरी रेजिस्टर इथे कनेक्टेड आहे. कधी कधी काय होतं की लाईव्ह आणि न्यूट्रल एकमेकांच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये येतात. डायरेक्ट आता बघा, सपोज हा एक पाथ आहे आणि हा एक पाथ आहे आणि इथून असा करंट फ्लो होतोय. ठीक आहे. काय होणार आहे, ज्यावेळेस करंट इथून फ्लो होत आहे, जर करंटला हा पाथ घ्यायचा झाला, इथे रेजिस्टन्स आहे. रेजिस्टन्स काय करतो, करंटच्या मोशनला ऑपोज करतो. इथे ऑलमोस्ट 0 रेजिस्टन्स आहे किंवा काहीच रेजिस्टन्स नाही आयडियली असं आपण बोलतो. तर करंटला इझी काय जाणार आहे, करंटला पास होण्यासाठी सोपा मार्ग कोणता असणार आहे, जिथे त्याला कमी प्रतिकार आहे किंवा जिथे त्याला कमी विरोध होतोय. त्यामुळे करंट नेहमी हा पाथ फॉलो करेल या पाथऐवजी, कारण इथे काहीतरी त्याला ऑपोज होतो. बरोबर आहे, लॉजिकल आहे ना. करंट कोणत्या मार्गाने जाणार आहे की जिथे त्याला प्रतिकार कमी आहे किंवा तिथे जिथून पास होणं त्याला इझी जाणार तोच मार्ग करंट चूज करणार आहे. त्यामुळे इथे जर रेजिस्टन्स आहे, ह्या रेजिस्टन्समुळे करंटच्या मुवमेंटला काहीतरी ऑपोज होणार आहे. इथे जर रेजिस्टन्स नाही, आयडियली 0 रेजिस्टन्स आहे, तर करंटला इथून पास होणं इझी जाणार आहे. सो यालाच आपण बोलतो शॉर्ट सर्किट. त्यामुळे शॉर्ट सर्किट ज्यावेळेस होतो त्यावेळेस लाईव्ह आणि न्यूट्रल एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि त्यावेळेस करंट लो रेजिस्टन्स पाथ फॉलो करतो. आणि त्यामुळे काय होतं, हाय करंट फ्लो होतो आणि हा जो हाय करंट फ्लो होतो त्यामुळे यालाच आपण बोलतो शॉर्ट सर्किट. ही जी प्रोसेस असते यालाच आपण काय बोलतो, शॉर्ट सर्किट. सो व्हॉट इज शॉर्ट सर्किट, व्हेन लाईव्ह अँड न्यूट्रल वायर come in direct contact with each other, current follows low resistance path and hence high current flows. This is called a short circuit. याला आपण काय बोलतो, शॉर्ट सर्किट. शॉर्ट सर्किट कशामुळे होतं, लाईव्ह न्यूट्रल वायर एकमेकांच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये येतात. लाईव्ह न्यूट्रल वायर एकमेकांच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये कसे येऊ शकतात, मे बी लाईव्ह न्यूट्रल वायरचं इन्सुलेशन किंवा वरचं जे कवरिंग असतं ते कवरिंग जर ओपन झालं तर एकमेकांच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये येऊ शकतात. किंवा बऱ्याचदा असं होतं की वायर ज्या असतात त्या ओव्हरहीट होतात. ओव्हरहीट झाल्यामुळे काय होतं, त्याचं वरचं कोटिंग मेल्ट होतं म्हणजेच अगेन वायर ओपन होणार आहे, शॉर्ट सर्किटचे चान्सेस असणार आहे. किंवा असं बऱ्याचदा असं होतं की जे आपण अप्लायन्सेस यूज करतोय ते अप्लायन्सेस फॉल्टी असतात किंवा असं आपण बोलू शकतो की सर्किटमध्ये काही फॉल्ट प्रोड्यूस होतो, त्यावेळेस सुद्धा शॉर्ट सर्किट होऊ शकतं. सो
शॉर्ट सर्किट या सगळ्या केसेसमध्ये होऊ शकतात. इफेक्ट्स काय, शॉर्ट सर्किटमुळे काय काय होतं, तर शॉर्ट सर्किटमुळे आपल्याला माहिती आहे इफेक्ट्स ऑफ शॉर्ट सर्किट, व्हेरी हाय करंट फ्लोज, व्हेरी हाय करंट फ्लोज. शॉर्ट सर्किट म्हणजे काय, हाय करंट फ्लो होतो. हाय करंट फ्लो होतो त्यामुळे काय होणार आहे, अप्लायन्सेस डॅमेज होऊ शकतात. कारण प्रत्येक अप्लायन्सेसची काहीतरी करंट हँडलिंग कॅपॅसिटी असणार आहे, त्यापेक्षा जास्त जर करंट त्यामधून पास झाला तर अप्लायन्स डॅमेज होऊ शकतात. त्यानंतर यामुळे काय होऊ शकतं, सर्किट डॅमेज होऊ शकतं किंवा मग फायर, आग वगैरे लागणे अशा सुद्धा काही केसेस होऊ शकतात. हे सगळे आहे इफेक्ट्स ऑफ शॉर्ट सर्किट. ठीक आहे, सिम्पल क्वेश्चन होता. नाव नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7, गिव्ह सायंटिफिक रिझन्स. काही सायंटिफिक रिझन्स आपल्याला विचारलेलं आहे. ए, टंगस्टन मटेरियल इज यूज टू मेक सोलिनॉइड टाईप कॉईल इन अन इलेक्ट्रिक बल्ब. आपण बघितलं की इलेक्ट्रिक बल्बमध्ये एक अशी सोलिनॉइड टाईपचे कॉईल असते. ती कॉईल टंगस्टनची का बनलेली असते किंवा टंगस्टन मटेरियल का यूज केलेलं असतो असं आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. त्याचा आपल्याला रिझन द्यायचा आहे. बल्बमधून जी लाईट इमिट होते तिची इंटेन्सिटी डिपेंड करते, म्हणजे ज्या इंटेन्सिटीची लाईट इमिट होते ती इंटेन्सिटी डिपेंड करते टेम्परेचर ऑफ फिलामेंटवर. ठीक आहे, बल्बमध्ये असा एक फिलामेंट असतो. सो हा फिलामेंट, या फिलामेंटच्या टेम्परेचरवर इंटेन्सिटी ऑफ लाईट डिपेंड करते. जर आपण इनकॅन्डेसेंट बल्बचा विचार केला तर त्यामुळे हा जो फिलामेंट आहे या फिलामेंटमधून, या फिलामेंटचं टेम्परेचर खूप हाय जाणार आहे. टेम्परेचर हाय जाणार, जर टेम्परेचर हाय जात आहे तर इथे जो मटेरियल आपण यूज करणार आहोत की ज्याच्याने हा फिलामेंट बनतोय त्या मटेरियलने खूप हाय टेम्परेचर विस्टँड केलं पाहिजे किंवा त्या मटेरियलची एवढी कॅपॅसिटी पाहिजे की ते मटेरियल हाय टेम्परेचर सहन करू शकतो. कारण ज्यावेळेस टेम्परेचर हाय जाणार आहे त्यावेळेस प्रॉपर इंटेन्सिटीची लाईट इमिट होणार आहे. त्यामुळे इथे आपल्याला असं मटेरियल चूज करावं लागतं की जे हाय टेम्परेचर सहन करू शकतं किंवा हाय टेम्परेचर विस्टँड करू शकतं. हाय टेम्परेचर विस्टँड केलं पाहिजे, म्हणजे जर आपण मेल्टिंग पॉईंटच्या टर्ममध्ये बघितलं तर इथे जे आपण मटेरियल यूज करणार त्याचा मेल्टिंग पॉईंट खूप हाय पाहिजे. समजते, इथे खूप टेम्परेचर हाय जाणार आहे तेवढं टेम्परेचर त्या मटेरियलने विस्टँड केलं पाहिजे. सपोज त्या मटेरियलची टेम्परेचर हँडल करण्याची कॅपॅसिटी नाही तर काय होणार, ते मटेरियल मेल्ट होणार आहे. त्यामुळे आपल्याला इथे असं मटेरियल चूज करायचं असतं की ज्याचं मेल्टिंग पॉईंट खूप हाय आहे. आणि जर आपण टंगस्टनचा विचार केला तर टंगस्टनचा मेल्टिंग पॉईंट खूप हाय असतो, अराउंड 3422 डिग्री सेल्सिअस. हा खूप हाय मेल्टिंग पॉईंट आहे. त्यामुळे टंगस्टन खूप जास्त टेम्परेचर सहन करू शकतं, कारण ह्या टेम्परेचरला पोहोचल्यानंतरच तो जो फिलामेंट आहे तो फिलामेंट मेल्ट होणार आहे. म्हणजेच टंगस्टन मटेरियल जर आपण इथे फिलामेंटमध्ये यूज केला तर त्याची टेम्परेचर हँडलिंग कॅपॅसिटी जास्त आहे, कारण त्याचा मेल्टिंग पॉईंट हाय आहे. म्हणून बल्बमध्ये इथे हा जो कॉईल असते, सोलिनॉइड टाईपची जी कॉईल असते त्याच्यामध्ये टंगस्टन मटेरियलचा यूज केला जातो. सो बेसिक रिझन काय की टंगस्टनचा मेल्टिंग पॉईंट खूप हाय आहे, त्यामुळे तो हाय टेम्परेचर विस्टँड करू शकतो. हाय टेम्परेचर विस्टँड करू शकतो, तीच आपल्या फिलामेंटच्या मटेरियलची रिक्वायरमेंट आहे. कारण आपल्याला हा जो फिलामेंट आहे हा खूप हाय टेम्परेचरला न्यायचा आहे, जेणेकरून इंटेन्सिटी ऑफ लाईट प्रॉपर असणार आहे आणि म्हणून या ठिकाणी टंगस्टनचा यूज केला जातो. ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बी, इन द इलेक्ट्रिक इक्विपमेंट प्रोड्युसिंग हीट, फॉर एक्झाम्पल आयर्न, इलेक्ट्रिक हीटर, बॉयलर, टोस्टर एक्सेट्रा, अँड अलॉय सच एज नायक्रोम इज यूज, नॉट अ प्युअर मेटल. तर आपल्याला रिझन विचारलेलं आहे की इलेक्ट्रिक इक्विपमेंट ज्यामध्ये हीट प्रोड्यूस होते, फॉर एक्झाम्पल आयर्न, इलेक्ट्रिक हीटर, बॉयलर, टोस्टर, या प्रत्येक ठिकाणी हे सगळे हीटिंग प्रिन्सिपलवर वर्क होणारे अप्लायन्सेस किंवा डिव्हाइसेस आहे. तर या ठिकाणी आपण प्युअर मेटल नाही यूज करत, अलॉय यूज करतो, सच एज नायक्रोम. नायक्रोमसारखे अलॉय आपण का यूज करतो, तर आपण यावर आधारित काही न्यूमरिकलसुद्धा सॉल्व्ह केले. त्याच्यात बघा प्रत्येक ठिकाणी नायक्रोम मटेरियलचा यूज केला जातो किंवा नायक्रोम या अलॉयचा यूज केलेला. नायक्रोम म्हणजे काय, निकेल आणि क्रोमियम, निकेल आणि क्रोमियम, आणि या व्यतिरिक्त सुद्धा अजून काही एलिमेंट असतात, मग मेजरली निकेल आणि क्रोमियम असतात. तर आपल्याला रिझन विचारलं आहे की अशा अप्लायन्सेसमध्ये जे अप्लायन्सेस हिटिंग इफेक्टवर वर्क करतात त्या ठिकाणी नायक्रोमचा यूज का केला जातो, प्युअर मेटलचा यूज का केला जात नाही. सो याच्या रिझनमध्ये आपण लिहिणार की दिस डिव्हाइसेस, इलेक्ट्रिक हीटर, आयर्न, बॉयलर, टोस्टर, दिस डिव्हाइसेस वर्क्स ऑन प्रिन्सिपल ऑफ हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंटच्या हिटिंग इफेक्टच्या प्रिन्सिपलवरती हे डिव्हाइसेस काम करतात. ऑल्सो ॲज पर जूल्स लॉ वी कॅन से H इज इक्वल टू I²RT. बरोबर, जूल्स लॉच्या अकॉर्डिंग जेवढा जास्त रेजिस्टन्स असणार आहे तेवढी जास्त हीट प्रोड्यूस असणार आहे. डायरेक्ट रिलेशनमध्ये आहे, त्यामुळे रेजिस्टन्सची व्हॅल्यू जेवढी जास्त तेवढी जास्त हीट प्रोड्यूस असणार आहे. आपल्याला हीट प्रोड्यूस जास्त पाहिजे म्हणजे आपल्याला असं मटेरियल चूज करायचं की ज्याची रेजिस्टिव्हिटी किंवा रेजिस्टन्ससुद्धा जास्त असणार आहे. नायक्रोमसारखे अलॉय किंवा नायक्रोम अलॉय असा आहे की ज्याची रेजिस्टिव्हिटी खूप हाय आहे, हाय रेजिस्टिव्हिटी आहे, म्हणून नायक्रोमचा यूज इथे केला जातो. अजून रिझन हे पण आहे की नायक्रोम हा असा अलॉय किंवा नायक्रोमसारखे अलॉय असे असतात की जे ऑक्सिडाइज होत नाही,
किंवा मेल्ट होत नाही किंवा बर्न होत नाही. आणि जर आपण प्युअर मेटलचा विचार केला, प्युअर मेटल ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर ऑक्सिडाईज होण्याचे चान्सेस असतात किंवा बर्न होण्याचे चान्सेस असतात. म्हणून हे सुद्धा अनदर रिझन आहे की नायक्रोम मटेरियल इथे यूज केला जातो. अजून नायक्रोम हा स्ट्रॉंग आहे, ड्युरेबल आहे अलॉय, त्यामुळे मल्टिपल यूजसाठी किंवा अगेन आपण त्याचा यूज करू शकतो. मल्टिपल यूजसाठी मल्टिपल यूजेस इथे पॉसिबल आहे. म्हणून नायक्रोम हा यूज केला जातो इन्स्टेड ऑफ प्युअर मेटल किंवा नायक्रोम अलॉय यूज केला जातो इन्स्टेड ऑफ प्युअर मेटल. बेसिक रिझन आहे रेझिस्टिव्हिटी हाय आहे, ऑक्सिडाईज होत नाही, मेल्ट होत नाही किंवा बर्न होत नाही आणि त्यानंतर स्ट्रॉंग आहे, ड्युरेबल आहे. ओके, आता हे सगळे आन्सर तुम्हाला PDF मिळणार आहे. नाव नेक्स्ट, फॉर इलेक्ट्रिक पॉवर ट्रान्समिशन कॉपर ऑर ॲल्युमिनियम वायर इज यूज्ड. इलेक्ट्रिक पॉवर ट्रान्समिशनसाठी कॉपर किंवा ॲल्युमिनियम वायरचा का यूज केला जातो? सी, कॉपर, ॲल्युमिनियम. कॉपर, ॲल्युमिनियम these are good conductor of electricity. आपल्याला माहिती आहे these are good conductor of electricity as well as गुड कंडक्टर आहे म्हणजेच त्याचा रेझिस्टन्स कमी असणार आहे. या मटेरियलचा रेझिस्टन्स सुद्धा कमी असतो, रेझिस्टन्स इज लेस. पॉवर ट्रान्समिशन आहे, पॉवर ट्रान्समिशन आहे म्हणजेच काय, या ठिकाणी आपली बेसिक रिक्वायरमेंट काय असणार आहे की आपल्याला असं मटेरियल यूज करायचे की ज्याच्यामधून कंडक्शन इझिली होणार आहे किंवा ज्याच्यामधून इलेक्ट्रिक करंट इझिली पास होईल. त्यामुळे आपल्याला असे मटेरियल चूज करावे लागतील की विच विल बी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणून कॉपर, ॲल्युमिनियम असे मटेरियल यूज केले जातात. ॲज वेल एज हे गुड कंडक्टर आहे त्यामुळे त्याचा रेझिस्टन्स कमी असणार आहे. आपल्याला माहिती H = I²RT, बरोबर. जेवढा रेझिस्टन्स कमी असेल तेवढं हीट प्रोड्यूससुद्धा कमी असणार आहे. आपल्याला पॉवर ट्रान्समिट करायची आहे, इथे आपल्याला हीटिंग लॉसेस नको आहे, इथे आपल्याला हीटमुळे होणारे लॉसेस नको आहे. त्यामुळे हीटिंग लॉसेस कमी जर मला ठेवायचे असेल तर मला रेझिस्टन्स कमी पाहिजे. रेझिस्टन्स कमी पाहिजे म्हणजे त्या ठिकाणी कॉपर, ॲल्युमिनियम असे मेटल आपण प्रिफर करू शकतो. अजून यामध्ये आपण हे सुद्धा रिझन मेन्शन करू शकतो. कॉपर, ॲल्युमिनियम हे जे मेटल असतात दिस आर डक्टाईल. डक्टाईल म्हणजे काय, ज्याच्यापासून आपण वायर फॉर्म करू शकतो, इझिली वायर फॉर्म करू शकतो. कॉपर, ॲल्युमिनियम हे मटेरियल इझिली अवेलेबल सुद्धा असतात. म्हणजे या सगळ्या रिझनमुळे पॉवर ट्रान्समिशनमध्ये की जिथे आपल्याला करंट पास करायचं असतो किंवा इलेक्ट्रिसिटी पास करायची असते थोडक्यात, त्या ठिकाणी आपण कॉपर, ॲल्युमिनियम सारखे मटेरियल यूज करतो. गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, लो रेझिस्टिव्हिटी, देन दिस मटेरियल्स आर डक्टाईल, दिस मटेरियल्स आर इझिली अवेलेबल. आणि या सगळ्या कारणामुळे आपण कॉपर, ॲल्युमिनियम सारखे मटेरियल यूज करतो. अगदी छोटे छोटे आन्सर्स आहे याचे. नाव नेक्स्ट D, in practice the unit kWh is used for measurement of electric energy rather than joule. इलेक्ट्रिक एनर्जी मेजर करण्यासाठी किलोवॅट अवर या युनिटचा यूज केला जातो इन्स्टेड ऑफ जूल. किलोवॅट अवर इन्स्टेड ऑफ जूल का यूज केलं जातं ते आपल्याला रिझन विचारलेलं आहे. एनर्जी आहे तर एनर्जी आपण जनरली जूलमध्ये मेजर करतो, बरोबर. बट ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिकल एनर्जीचा विचार करतो त्यावेळेस आपण kWh किंवा किलोवॅट अवर हे युनिट का प्रेफर करतो ते विचारलेलं आहे. सिम्पल रिझन आहे, कारण जूल जे आहे, जूल खूप स्मॉल युनिट आहे इलेक्ट्रिसिटीचं किंवा स्मॉल युनिट ऑफ एनर्जी, खूप छोटं युनिट असतं. आणि जर आपण किलोवॅट अवर आणि जूलला जर कम्पेअर केलं तर 1 किलोवॅट अवर इज इक्वल टू 3.6 × 10⁶ जूल हे रिलेशन आहे. म्हणजेच 1 2 3 4 5 6 1 किलोवॅट अवर इज इक्वल टू दिस मच जूल हे रिलेशन आहे. त्यामुळे आणि जे आपण इंडस्ट्रीमध्ये किंवा घरगुती कामासाठी जी काही इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम होते किंवा इलेक्ट्रिक एनर्जी यूज होते ती एनर्जी खूप मोठी व्हॅल्यू असते. त्यामुळे जर ती आपण जूलमध्ये मेजर करायला गेलो तर हा नंबरसुद्धा खूप मोठा असणार आहे. आणि म्हणून मग कन्व्हिनियन्ससाठी किंवा मोर प्रॅक्टिकल वे म्हणून आपण इलेक्ट्रिक एनर्जी मेजर करण्यासाठी किलोवॅट अवर या युनिटचा यूज करतो. कारण या युनिटमुळे काय होतं की आपल्याला रेकॉर्ड करणं इझी जातं किंवा जर आपल्याला बिल बनवायचं इलेक्ट्रिसिटीचं बिल बनवायचं आहे त्यामुळे सुद्धा kWhचा यूज केला जातो. तर या सगळ्या गोष्टी कन्व्हिनियंट होतात. म्हणून प्रॅक्टिकल यूजसाठी किंवा कन्व्हिनियन्सच्या अकॉर्डिंग आपण kWh किंवा किलोवॅट अवरचा यूज करतो इन्स्टेड ऑफ जूल, कारण जूल हे खूप स्मॉल युनिट आहे किंवा स्मॉल मेजर आहे एनर्जीचं. क्वेश्चन नंबर 8, विच ऑफ द स्टेटमेंट्स गिवन बिलो करेक्टली डिस्क्राइब द मॅग्नेटिक फील्ड नियर अ लॉंग स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर. तर एक लॉंग स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर असेल तर त्याच्या बाजूला कसं मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतो ते कोणता स्टेटमेंट डिस्क्राईब करतं ते आपल्याला विचारलं आहे. तर आपण करंट कॅरिंग कंडक्टर, त्यानंतर सोलिनॉइड, त्यानंतर लूपच्या फॉर्ममध्ये कंडक्टर असेल त्यावेळेस मॅग्नेटिक फील्ड लाईन कोणत्या स्वरूपामध्ये असतं ते बघितलेलं. तर त्यामध्ये आपल्याला विचारायचं स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर असेल तर मॅग्नेटिक फील्ड कसं असणार ते आपल्याला मेन्शन करायचं. याचा आपण एक एक्सपेरिमेंटसुद्धा बघितलेला की असं एक करंट कॅरिंग कंडक्टर, त्यानंतर इथे आपण एक कार्डबोर्ड ठेवत होतो आणि त्यानंतर चेक करत होतो तर मॅग्नेटिक फील्ड लाईन आपल्याला अशा सर्क्युलर शेपमध्ये मिळत होतं किंवा कॉन्सेंट्रिक सर्कलच्या फॉर्ममध्ये मिळत होत्या. आता इथे आपण ऑप्शन चेक करूया. काय सांगितलं आहे, लॉंग स्ट्रेट कंडक्टर आहे त्याच्या अराउंड असणार मॅग्नेटिक फील्ड कोणता स्टेटमेंट डिस्क्राईब करतं. द मॅग्नेटिक
द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर इन अ प्लेन परपेंडिक्युलर टू कंडक्टर इन द फॉर्म ऑफ स्ट्रेट लाईन. मॅग्नेटिक फील्ड लाईन ऑफ फोर्स या प्लेनमध्ये आहे, कंडक्टरला परपेंडिक्युलर आहे, इन द फॉर्म ऑफ स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन तर नाही, कारण आपण सर्क्युलर फॉर्ममध्ये बघितलेलं आहे. सो ए इज नॉट द आन्सर. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर पॅरलल टू कंडक्टर ऑन ऑल साइड्स ऑफ कंडक्टर. कंडक्टरच्या सगळ्या साईडला पॅरलल, सो दॅट इज ऑल्सो नॉट पॉसिबल, कारण आपण बघितलं कॉन्सेंट्रिक सर्कल आपल्याला मिळायला पाहिजे. सो बी इज नॉट द आन्सर. देन सी, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर परपेंडिक्युलर टू कंडक्टर गोईंग रॅडियली आउटवर्ड. रॅडियली आउटवर्ड जाणारा फील्ड लाईन आहे परपेंडिक्युलर टू कंडक्टर. सी इज ऑल्सो नॉट पॉसिबल. डी, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर कॉन्सेंट्रिक सर्कल विथ द वायर ॲज द सेंटर इन अ प्लेन परपेंडिक्युलर टू कंडक्टर. कॉन्सेंट्रिक सर्कल्स आहे, कॉन्सेंट्रिक म्हणजे सेम सेंटर असणारे असे सर्कल्स आहे. सो मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर कॉन्सेंट्रिक सर्कल विथ द वायर ॲट द सेंटर. सेंटरला आहे वायर. इन अ प्लेन परपेंडिक्युलर टू कंडक्टर. इन अ प्लेन विच इज परपेंडिक्युलर टू कंडक्टर. इव्हन यामध्ये फील्ड लाईनच्या आपण डायरेक्शनसुद्धा बघितलं युझिंग राईट हँड थंब रूल. राईट हँड थंब रूलच्या अकॉर्डिंग आपण थंब करंटच्या डायरेक्शनमध्ये धरतो आणि त्यानंतर फिंगर्स अशा कर्ल करतो. ही जी डायरेक्शन असते ही डायरेक्शन आपल्याला मॅग्नेटिक फील्ड लाईनची डायरेक्शन किंवा मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन देते. सो याचा आन्सर कोणता आहे? ऑप्शन डी. नेहमी लक्षात घ्या की असे सर्क्युलर फॉर्ममध्ये असतात, कॉन्सेंट्रिक सर्कलच्या फॉर्ममध्ये मॅग्नेटिक फील्ड लाईन असतात जेव्हा कंडक्टर एक स्ट्रेट कंडक्टर असतो. नाव नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. व्हॉट इज अ सोलेनॉइड? सोलेनॉइड म्हणजे काय? सोलेनॉइडचा आपण एक एक्सपेरिमेंटसुद्धा केलेला आहे. सो सोलेनॉइड म्हणजे काय? देन कम्पेअर मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय सोलेनॉइड विथ द मॅग्नेटिक फील्ड ऑफ बार मॅग्नेट. ड्रॉ नीट फिगर अँड नेम व्हेरियस कंपोनंट्स. ओके. सो सोलेनॉइड म्हणजे काय आपण बघितलेलं आहे. सोलेनॉइड म्हणजे हा सुद्धा काय असतो? एक कंडक्टरच असतो, बरोबर. दिस इज अ कंडक्टर विच इज मेड अप ऑफ लेट्स से कॉपर वायर. अशा फॉर्ममध्ये असतो तो, कॉइलच्या फॉर्ममध्ये, इन द फॉर्म ऑफ टाइटली वाउंड कॉइल्स. अशा कॉइल्स असतात ज्या अशा टाइटली वाउंड असतात इन दी सिलेंड्रिकल शेप. इन दी सिलेंड्रिकल शेप. इन्सुलेटेड कॉपर वायर लिहू शकतो, इन्सुलेटेड. So solenoid is a conductor made up of insulated copper wire like a spring सारखा असतो in the form of tightly wound coil in a cylindrical shape. याला आपण बोलतो सोलेनॉइड. सोलेनॉइडची प्रॉपर्टी काय असते? ज्यावेळेस सोलेनॉइडमध्ये आपण करंट पास करतो त्यावेळेस हा कंडक्टर आहे, करंट पास होते, त्यामुळे तो त्याच्या अराउंड मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करणार आहे. म्हणजेच काय, हा जो सोलेनॉइड आहे हा सोलेनॉइड मॅग्नेट म्हणून ॲक्ट करतो किंवा सिमिलर टू मॅग्नेट तो वर्क करतो. सो आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन विचारला व्हॉट इज सोलेनॉइड. त्यानंतरचा क्वेश्चन विचारला आहे की सोलेनॉइड आणि बार मॅग्नेट यामुळे प्रोड्यूस झालेलं मॅग्नेटिक फील्ड आपल्याला कम्पेअर करायचे आहे. सो सोलेनॉइडमधून ज्यावेळेस मी करंट पास करते त्यावेळेस तिथे काही मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे. इथून मला करंट पास करायचं म्हणून मी अशी एक बॅटरी दाखवेल. इथे एक की असणार आहे टू कंट्रोल दी करंट. ठीक आहे. इथे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतं म्हणजे मला मॅग्नेटिक फील्ड लाईन दाखवावी लागतील. सो डायरेक्शन अशी, त्यानंतर अशी जाते. ठीक आहे. ज्यावेळेस करंट पास होतं यामधून त्यावेळेस इथे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे. दिस आर मॅग्नेटिक फील्ड लाईन. हे झालं सोलेनॉइड. आणि जर मी बार मॅग्नेटचा विचार केला, बार मॅग्नेटमध्ये एक असणार नॉर्थ पोल, एक असणार आहे साऊथ पोल. आणि इथे प्रोड्यूस झालेल्या फील्ड लाईन कशा असतात? नॉर्थ टू साऊथ, नॉर्थ टू साऊथ. त्यामुळे जर या दोन फील्ड लाईन जर मी कम्पेअर केल्या, यामध्ये सुद्धा या दोन फील्ड लाईन यामुळे बार मॅग्नेटमुळे प्रोड्यूस झालं मॅग्नेटिक फील्ड लाईन आणि इथे असणाऱ्या फील्ड लाईनचं कम्पेअर केला त्या दोन्ही फील्ड लाईन सारख्याच आहे. म्हणजे आपण असं बोलतो की बार मॅग्नेट या केसमध्ये ज्यावेळेस करंट पास होते इट ॲक्ट्स ॲज अ सोलेनॉइड ज्यावेळेस त्यामधून करंट पास होते इट ॲक्ट्स ॲज अ बार मॅग्नेट. त्यामध्ये एक पोल असणार आहे नॉर्थ पोल आणि एक पोल असणार आहे साऊथ पोल. ठीक आहे. हे आहे कंपॅरिझन त्यामुळे प्रोड्यूस झालेला मॅग्नेटिक फील्डचा. आता यामध्ये काय असतं की हा सोलेनॉइडमधून आपण हा जो करंट आहे हा करंट कंट्रोल करून इथे असणार आपण
फील्ड चेंज करू शकतो किंवा नॉर्थ पोल साऊथ पोल सुद्धा आपण इंटरचेंज करू शकतो. बार मॅग्नेटमध्ये ह्या गोष्टी फिक्स असतात कारण ते नॉर्थ पोल आणि साऊथ पोल फिक्स असणार आहे. इथे आपण कंट्रोल करू शकतो, इथे आपण कंट्रोल करू शकत नाही. बाकी फील्ड लाईन तर सारख्याच पॅटर्नमध्ये असतात. म्हणून बार मॅग्नेटला आपण बऱ्याचदा असं होतं सोलेनॉइड इट ॲक्ट्स ॲज बार मॅग्नेट आणि याचा यूज बऱ्याचशा ॲप्लिकेशनमध्ये होतो, जसं इंडस्ट्रीयल पर्पजसाठी, इलेक्ट्रोमॅग्नेट एक्सेट्रा. नाव नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला काय इथे क्वेश्चनमध्ये विचारलं होतं, व्हॉट इज सोलेनॉइड, देन कंपेअर द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय सोलेनॉइड विथ मॅग्नेटिक फील्ड ऑफ बार मॅग्नेट, ड्रॉ नीट फिगर्स अँड नेम वेरियस कंपोनंट. त्यामध्ये आपलं कंपोनंट मेन्शन करायचे. सो दिस इज बार मॅग्नेट, दिस इज सोलेनॉइड, इथे बॅटरी आहे, दिस इज की, आणि या आहे फील्ड लाईन्स. एवढं आपल्याला इथे मेन्शन करायचं आहे. नाव नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. त्यासाठी आपल्याला काही इथे फिगर किंवा डायग्राम दिलेला आहे. नेम द फॉलोइंग डायग्राम अँड एक्सप्लेन द कन्सेप्ट बिहाइंड देम. आपल्याला मेन्शन करायचं की एक्झॅक्टली त्या डायग्राममधून काय सांगितलेलं आहे आणि त्याच्या मागची कॉन्सेप्ट काय आहे. त्यामध्ये फर्स्ट जर आपण ए बघितलं तर एमध्ये बघा एक हँड दिसतं, त्याचे 3 फिंगर दिसतं एकमेकांना परपेंडिक्युलर. बीमध्ये सुद्धा एक हँड दिसतोय, त्याचे 3 फिंगर एकमेकांना परपेंडिक्युलर दिसतात. म्हणजे एक असणार आहे फ्लेमिंग्स राईट हँड रूल, एक असणार आहे फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. सो त्यामध्ये जर फर्स्ट बघितला, फर्स्ट जो दाखवलेला आहे फर्स्ट इज राईट हँड, बरोबर. फर्स्ट राईट हँड आहे, 3 फिंगर अशा परपेंडिक्युलर दाखवले म्हणजे हा फ्लेमिंग्स राईट हँड रूल आहे. सेकंडमध्ये लेफ्ट हँड दाखवलेला आहे, 3 फिंगर परपेंडिक्युलर आहे म्हणजे सेकंड जो आहे तो फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल आहे. सो व्हॉट इज फ्लेमिंग्स राईट हँड रूल. राईट हँड रूल आणि सेकंड डायग्राम दिलेली आहे फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलची. ठीक आहे. आता तिन्ही ठिकाणी आपल्याला कन्सिडर करायचं FBI किंवा मोशन बी अँड आय. बी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड, आय म्हणजे करंट आणि एफ म्हणजे फोर्स और मोशन असं आपण कन्सिडर करू शकतो. सो राईट हँड रूलचा आपण यूज केव्हा करतो, राईट हँड रूलचा यूज आपण करतो टू फाइंड डायरेक्शन ऑफ करंट. करंटची डायरेक्शन आपण फाइंड करण्यासाठी राईट हँड रूलचा यूज करतो. किंवा याला टू बी स्पेसिफिक आपण बोलू शकतो इंड्यूस करंट. करंट जो प्रोड्यूस झाला त्याची डायरेक्शन फाइंड करण्यासाठी राईट हँड रूलचा आपण यूज करतो. राईट हँड रूल आपण यूज करत होतो जनरेटरमध्ये, राईट, कारण तिथे करंट प्रोड्यूस होतो ना, त्यामुळे तिथे राईट हँड रूलचा आपण यूज करतो. लेफ्ट हँड रूलचा यूज आपण करतो फोर्सची डायरेक्शन दाखवण्यासाठी, कोणत्या डायरेक्शनमध्ये मोशन होते त्यासाठी लेफ्ट हँड रूलचा यूज केला जातो. एक्झाम्पल आपण मोटरमध्ये. लेफ्ट हँड रूलसाठी आपण बघितलं की एक वायर होती, ती मॅग्नेटच्या विसिनिटीमध्ये ठेवलेली, मग ती वायर अशी बेंड होते, म्हणजे बेंडिंग कोणत्या डायरेक्शनला असतं हे फाइंड करण्यासाठी आपण लेफ्ट हँड रूलचा यूज करतो. सो बेसिकली दोन्ही ठिकाणी आपल्याकडे फोर्स, मॅग्नेटिक फील्ड आणि करंट याचा विचार करायचा आहे. सो रूल काय सांगतो, राईट हँड रूल सांगतो स्ट्रेच फ्लेमिंग्स राईट हँड रूल काय सांगतो, स्ट्रेच थंब देन इंडेक्स फिंगर अँड मिडल फिंगर सच दॅट दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. हे तिन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर दिसतात, अशा पद्धतीने स्ट्रेच करायच्या. ओके. राईट हँड रूलमध्ये आपल्याला इंड्यूस करंटची डायरेक्शन फाइंड करायची असते. नेहमी लक्षात ठेवा हा एफ असतो किंवा फोर्स किंवा मोशन असते. दिस इज मॅग्नेटिक फील्ड अँड दिस इज करंट. मॅग्नेटिक फील्ड अँड करंट. तर इन दिस केस इफ द इंडेक्स फिंगर इज पॉइंटिंग इन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, इंडेक्स फिंगर हा मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनमध्ये जर असेल अँड थंब डिनोट द डायरेक्शन ऑफ फोर्स और थंब इज इन द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द कंडक्टर, देन दिस स्ट्रेच मिडल फिंगर, हा जो मिडल फिंगर आहे इट इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ इंड्यूस करंट. तर हा जो मिडल फिंगर असतो हा इंड्यूस करंटची डायरेक्शन दाखवतो. दिस इज फ्लेमिंग्स राईट हँड रूल. ओके. यामध्ये आपल्याला काय फाइंड करायचं, इंड्यूस करंटची डायरेक्शन कशावर डिपेंडन्सी आहे, ह्या 2 फिंगरवरती. हे 2 फिंगर म्हणजे काय, फोर्स, आणि हा जो फिंगर आहे हा फिंगर आहे मॅग्नेटिक फील्डचा. सो त्याच्यावरून आपण फ्लेमिंग्स राईट हँड रूल डिस्क्राईब करू शकतो. राईट हँडचं यूज आपल्याला करायचं आहे. सो फ्लेमिंग्स राईट हँड रूलची स्टेटमेंट काय आहे, स्ट्रेच थंब इंडेक्स फिंगर अँड मिडल फिंगर ऑफ राईट हँड सच दॅट दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. अशा पद्धतीने हे 3 फिंगर आपल्याला स्ट्रेच करायचे जेणेकरून ते एकमेकांना परपेंडिक्युलर असते ऑर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. तर यामध्ये आपल्याला इंड्यूस करंटची डायरेक्शन फाइंड करायची असते, म्हणजे मिडल फिंगर जो आहे इंड्यूस करंट तो शेवटी आला पाहिजे. याची डिपेंडन्सी कशावर आहे, या 2 फिंगरवरती, थंब आणि इंडेक्स फिंगरवरती. थंब इज इन द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ करंट कंडक्टर, किंवा आपण असं बोलू शकतो इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. त्यानंतर हा जो फिंगर असतो हा फिंगर नेहमी मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनमध्ये असतो. सो व्हॉट इज स्टेटमेंट, स्ट्रेच थंब then index finger and middle finger of right hand so that they are mutually perpendicular to each other. If index finger is in the direction of magnetic field, thumb
थंब इज इन द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ कंडक्टर, कंडक्टरचे मोशन दाखवतो. देन दिस मिडल फिंगर विल डिनोट द डायरेक्शन ऑफ इंड्यूस करंट. त्या केसमध्ये मिडल फिंगर काय दाखवतो, इंड्यूस करंटची डायरेक्शन दाखवतो. सो सपोज हा थंब आहे, त्यानंतर दिस इज इंडेक्स फिंगर अँड दिस इज मिडल फिंगर. ठीक आहे, दिस इज मिडल फिंगर. तर या केसमध्ये इंडेक्स फिंगर नेहमी मॅग्नेटिक फील्डला दाखवेल, त्यानंतर थंब जो आहे तो मोशन ऑफ कंडक्टर दाखवेल. तर त्या केसमध्ये इंड्यूस करंटची डायरेक्शन आपल्याला मिडल फिंगरचा यूज करून दाखवता येतो. दिस इज राईट हँड रूल. लेफ्ट हँड रूल काय सांगतो, लेफ्ट हँड रूलमध्ये अगेन सेमच टर्म्स आपल्याला यूज करावे लागणार आहे. सो लेफ्ट हँड यूज करायचा, लेफ्ट हँडचे 3 फिंगर एकमेकांना परपेंडिक्युलर दाखवायचे. सो स्ट्रेच थंब, इंडेक्स फिंगर अँड मिडल फिंगर ऑफ लेफ्ट हँड सच दॅट दे आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. दोन्ही ठिकाणी हे कॉमन आहे, दे आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. यामध्ये आपल्याला फाईन काय करायचं, आपल्याला फोर्सची डायरेक्शन फाईन करायची. फोर्सच्या डायरेक्शनमध्ये थंब असतो. सो थंब सगळ्यात शेवटी आला पाहिजे. तर आपल्याला मॅग्नेटिक फील्ड आणि करंट याची डायरेक्शन मेन्शन करावी लागणार आहे. सो इफ index finger is in the direction of magnetic field, index finger is in the direction of magnetic field and middle finger is in the direction of current, middle finger currentच्या डायरेक्शन मध्ये जर असेल then thumb denotes the direction of force acting on the conductor. तर thumb कोणत्या डायरेक्शन मध्ये असतो, फोर्सच्या डायरेक्शन मध्ये असतो. सो दिस इज लेफ्ट हँड रूल. सो लेफ्ट हँड रूलच्या अकॉर्डिंग अगेन thumb, देन दिस इज इंडेक्स. इंडेक्स नेहमी मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनमध्ये असणार आहे आणि दिस इज मिडल फिंगर. मिडल फिंगर करंटच्या डायरेक्शनमध्ये असणार आहे. हा करंटच्या डायरेक्शनमध्ये धरायचा, त्यानंतर हा मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनमध्ये धरायचा. तर थंब जो आहे, थंब डिनोट करेल डायरेक्शन ऑफ फोर्स ॲक्टिंग ऑन दी कंडक्टर. नेहमी लक्षात ठेवा सिक्वेन्स FBI. काही फोर्स बोलू किंवा आपण याला मोशन बोलूया. F फॉर मोशन, फोर्स FBI हा सिक्वेन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर हे झाले 2 रूल. त्यानंतर अजून एक थर्ड आपल्याला नाही 2च डायग्राम दिलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 11, आयडेंटिफाय फिगर अँड एक्सप्लेन दी युजेस, एक्सप्लेन देअर युजेस. तर आपल्याला काही फिगर दिलेला आहे, त्याचे आपल्याला युजेस एक्सप्लेन करायचे आहे. पहिला जो फिगर आहे दॅट इज फ्यूज, फ्यूज दाखवलेला आहे. सेकंड MCB दाखवलेला आहे आणि थर्ड जो आहे, थर्डमध्ये जर तुम्ही बघितलं त्यामध्ये तुम्हाला मॅग्नेट दिसतं आहे, बरोबर, एक कॉईल दिसते, त्यानंतर एक रोटर दिसतं. मग आता सगळ्यात आधी बघायचं की हे मोटर आहे का जनरेटर आहे. त्यासाठी एक्सटर्नल सर्किट ऑब्झर्व करायचं. एक्सटर्नल सर्किटमध्ये A दाखवलेला आहे, म्हणजे इथे ॲमीटर आपण बोलू शकतो किंवा करंट इथे डिटेक्ट होतोय. जर मोटर राहिलं असतं तर मोटरला आपल्याला इलेक्ट्रिसिटी द्यावी लागली असती, तर तिथे बॅटरी राहिली असते. बॅटरी नाही दाखवलेली, इथे फक्त ॲमीटर दाखवलेलं काय ते डिटेक्ट करतो किंवा करंटचं रिडिंग घेतो आपण. म्हणजेच काय, दिस इज नॉट मोटर, दिस इज जनरेटर. जनरेटर आहे, बट AC जनरेटर आहे का DC जनरेटर ते सुद्धा आपल्याला बघावं लागेल. कारण जनरेटरमध्ये AC जनरेटर DC जनरेटर डिपेंड करतं आपण कशा टाईपचे रिंग यूज करतो, स्प्लिट रिंग यूज करतोय की स्लिप रिंग यूज करतोय. इथे जर तुम्ही बघितलं इथे सेमच रिंग दिसते स्प्लिट फॉर्ममध्ये. सो दिस इज स्प्लिट रिंग. स्प्लिट रिंग आहे म्हणजे हा कोणता जनरेटर झाला, दिस इज DC जनरेटर. सो C साठी असणार आहे DC जनरेटर. आता आपल्याला आयडेंटिफाय तर आपण केले फिगर्स, आता त्याचे आपल्याला युजेस लिहायचे. सो फर्स्ट यूज ऑफ फ्यूज. फ्यूज काय असतो, फ्यूजचं बेसिक फंक्शन काय असतं. फ्यूज म्हणजे फ्यूज इज अ सेफ्टी डिवाइस, राईट. सेफ्टी डिवाइस विच इज यूज इन द सर्किट. एक सेफ्टी डिवाइस असते किंवा प्रिकॉशनसाठी आपण तो यूज करतो. फ्यूजचं बेसिक फंक्शन काय असतं की ज्यावेळेस व्हॉट इज फ्यूज, फ्यूज इज अ थिन वायर विथ स्पेसिफिक मेल्टिंग पॉइंट. इट इज अ सेफ्टी डिवाइस. सो फ्यूजचा यूज काय असतो, फ्यूज असा सपोज इथे काही अप्लायन्सेस आहे, ज्यावेळेस खूप हाय करंट पास होणार आहे, हा हाय करंट डायरेक्टली ह्या अप्लायन्समध्ये जर गेला, अप्लायन्स डॅमेज होऊ शकतं. म्हणून ते अवॉइड करण्यासाठी फ्यूज असा इथे कनेक्ट केलेला असतो. त्यामुळे काय होतं, ज्यावेळेस यामधून करंट हाय करंट पास होतो तर हा जो ही जी फ्यूज वायर ही मेल्ट होणार. त्यामुळे काय होणार आहे, इकडचा पार्ट आणि सर्किटचा इकडचा पार्ट आयसोलेट होतील किंवा सर्किट ब्रेक होईल. करंट इथून पुढे जाऊ शकणार नाही, कारण इथून पुढे पाथ मिळत नाही. म्हणजेच काय, हे जे डिव्हाइस आहे हे डिव्हाइस प्रोटेक्ट होते. म्हणून आपण बोलतो की फ्यूज इज अ सेफ्टी डिव्हाइस. फ्यूजचं फंक्शन काय, इट इज अ सेफ्टी डिव्हाइस दॅट प्रोटेक्ट सर्किट फ्रॉम ओव्हर करंट. त्यानंतर सेकंड आहे MCB, त्याला बोलतात मिनिएचर सर्किट ब्रेकर. मिनिएचर सर्किट ब्रेकर. असं बोलू शकतो आपण, MCB इज अगेन अ सेफ्टी डिव्हाइस. सेफ्टी डिव्हाइस आहे ज्यावेळेस ओव्हरलोड होतो किंवा शॉर्ट सर्किट होतं त्या केसमध्ये त्यावेळेस हा स्विच ओपन होतो. स्विच ओपन होतं म्हणजेच काय, करंट थांबणार आहे.
करंट थांबणार आहे, म्हणजेच काय हाय करंट जरी पास होत असेल तरी तो पुढे जाणार नाही, पुढे पोहोचणार नाही. किंवा आपण असं दिस इज अ स्विच, आपण असं बोलू शकतो की ट्रिप होतं, स्विच ट्रिप होतं आणि त्यानंतर आपण ते रिसेट करू शकतो. जसं आपण फ्यूज जर खराब झाला, फ्यूज ओपन झाला तर आपल्याला फ्यूज रिप्लेस करावं लागतं. इथे रिप्लेसमेंटची गरज नाही, आपण जस्ट रिसेट करू शकतो. रिप्लेसमेंट नॉट नीडेड. हे झालं MCBचा यूज. त्यानंतर थर्ड होतं आपण बघितलेलं, थर्ड इज DC जनरेटर. यस, सी इज DC जनरेटर. सो आपल्याला विचारलेलं आहे त्याचा यूज, DC जनरेटरचा यूज काय असणार आहे. जनरेटर आहे म्हणजे करंट प्रोड्यूस करायचा आहे. कोणता DC जनरेटर आहे म्हणजे काय, DC करंट प्रोड्यूस करायचं आहे. कशापासून, फ्रॉम मेकॅनिकल एनर्जी. सो कन्वर्जन ऑफ मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी टू बी स्पेसिफिक DC करंट प्रोड्यूस करणं हे फंक्शन असतं DC जनरेटरचं.